त्र्यंबकेश्वरमध्ये शेकडो एकर जागेचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे। त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या पतीनं विकास आराखड्यामध्ये फेरफार करून ग्रीन झोन येलो झोनमध्ये बदलल्याचा आरोप खुद्द मुख्याधिकाऱ्यांनी केलाय। नगराध्यक्षांचे पती सरकारी कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। नगराध्यक्षांना अपात्र ठरवावं अशी मागणीही करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये शेकडो एकर जागेचा घोटाळा, ग्रीन झोन येलो झोन मध्ये बदलून झाला घोटाळा। नगराध्यक्षांच्या पतीनंच घोटाळा केल्याचा आरोप। मुख्याधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। नेहमी कुठल्या ना कुठल्या वादामुळे चर्चेत राहणाऱ्या त्र्यंबकेश्वरात आता 150 एकर कथित जमीन घोटाळ्याची चर्चा रंगायला लागली आहे। त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांचे पती दीपक लढ्ढा यांनी त्र्यंबक शहराचा विकास आराखड्यात फेरफार करून ग्रीन झोन मधली जमीन येलो झोन मध्ये बदलल्याचा आरोप करण्यात येतोय। हा आरोप केलाय खुद्द मुख्याधिकारी चेतना केरुरे यांनी। केरुरे यांनी या संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून लढ्ढा यांच्या कारनाम्यांची जंत्रीच वाचली आहे। लढ्ढा हे पालिकेच्या कामात बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करतात। आराखडा करण्यासाठी नेमलेल्या समिती सदस्यांना अंधारात ठेवून कर्मचाऱ्यांना हाताशी धरून परस्पर फेरफार करतात। सभेच्या कामकाजाबाहेरचे ठरावही पास करून घेतात असे आरोप या तक्रारीत करण्यात आले। नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांना अपात्र ठरवावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। मात्र मुख्याधिकारी राजकारण करत असल्याचा पलटवार करत लढ्ढा यांनी हे आरोप फेटाळून लावले। नगरसेवकांच्या किती जागा, प्रत्येक नगरसेवकाची यादी मागावी, त्यात कोणत्या नगरसेवकाची जागा हे कळेल, समोर येईल चित्र। सगळ्या नगरसेवकांच्या जागा त्याच्यामध्ये किंवा नगरसेवक किंवा कोणाच्या यादीची लिस्ट मागावी। येलो जागाचे गट फिक्स आहे, तेवढ्या गटाची यादी मागावी, समोर क्लिअर होईल पिक्चर। मी केले का कोणी केलं ते समोर येईल ना तो विषय। आता आम्हाला कशात त्यांचा रोल पाहिजे हे पाहिजे आम्हाला काय पूर्ण माहीत नाही ना का डीपी मध्ये त्या जिथं त्यांना सांगण्यात आलं आम्हाला का त्या पाहिजे तिथं आम्ही त्यांना बोलवलं आणि सोबतच गेलो होतो आम्ही साईनला। त्यांना घेऊनच गेलो होतो। असं काही नाही का त्यांना काही माहीत नाही, त्यांच्या समोरच ठराव झालेले, सगळं त्यांनीच लिहिलेलं आहे, सगळं त्यांनीच केलं। या लेखी तक्रारीनंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून सर्वसाधारण सभेमध्ये जे निर्णय झालेत त्यानुसार विकास आराखड्याचं कामकाज करायला सांगितलंय। मात्र नगराध्यक्ष आणि त्यांच्या पतीविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी केली आहे। आज टाउन प्लॅनिंग आणि नगरपालिका दोघांना एकत्रितपणे बैठकीस बोलवलेलं होतं। त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जे ठराव झालेला आहे त्याच पद्धतीने डीपी तयार करायची कार्यवाही व्हावी। यामध्ये जो हस्तक्षेप नगराध्यक्षाच्या पती यांनी केले त्यांच्यावर कारवाई जर कलेक्टर साहेब करणार नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू व आम्ही त्यांचा निषेध करतो आहे पूर्णपणे। हा लोकशाहीचा अपमान आहे। हा जो गैरप्रकार नगराध्यक्षांच्या पतीने केला त्या ठिकाणी त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी, त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशा प्रकारची मागणी त्या मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केली होती। कलेक्टर साहेबांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी। जमीन घोटाळ्यात आजवर अनेक लोकप्रतिनिधींचं नाव जोडलं गेलं, त्यांच्यावर आरोप झाले, त्यातले काही खरे ठरले तर काही चर्चेपुरते उरले। मात्र मुख्याधिकाऱ्यांनीच थेट नगराध्यक्षाच्या पतीविरोधात तक्रार केल्यानं या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।